नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतीच्या बाऱ्यात तुम्हाला सगळी फार माहिती सांगणं मला इथं काम आहे. तर चला मग मित्रांनो, करूया आपला व्हिडिओ स्टार्टिंग. तर मित्रांनो, आता फरवरी महिना चालू होत आहे. पुढचा जो महिना येत आहे तो फरवरीचा येत आहे. तर आता ह्या महिन्यामध्ये आपल्याला कोणतं पीक आपल्या शेतामध्ये घेणं आपल्यासाठी जास्त फायद्याचं राहील. मित्रांनो, पिकं तर सगळेच फायद्याचे राहतात, पण मग आता माहिती आहे का, थोडं करत सगळं स्टेप बाय स्टेप लावतात. तुम्ही बी असंच करा मित्रांनो. एक काम करायचं, तुमचं जर एक क्षेत्र जर असं नाही 1 एकर, तर तुम्ही काय करायचं की आज जो मंडी भावामध्ये आज जायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आज जो भाव चालू आहे मित्रांनो, ते लगे लोक कमी करून टाकतात. आता समजा टमाटर जर का 100 रुपये कॅरेटनं असेल, समजा जे आज कमी आहे, समजा तर तुम्हाला 200-300 रुपये कॅरेटनं चालतंय. तर 100 रुपये कॅरेटनं असेल ना, तर फार लोक आहे ना टमाटर गिमट लावणं बंद करतात. आणि त्यांना माहिती आहे की आता पुढचा जो भाव आहे तो आता जास्त येणार आहे, कारण की आता टमाटे संपून जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जानकारी घेत राहायची आणि तुम्हाला तुमच्या शेतामध्ये असं लावत राहायचं. तर मग मित्रांनो, मी तुम्हाला इथं 3 गोष्टी इथं सांगतो की तुम्हाला त्याच्यापासून जास्त फायदा भेटू शकतो मित्रांनो. तर चला मग टाईम न वेस्ट करता आपण बघूया की ते 3 ज्या आपल्या शेतामध्ये आपल्याला लावायचं आहे समजा, तर त्या 3 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत समजा. तर मित्रांनो, त्याच्यातली एक गोष्ट आहे मित्रांनो मुळी. तुम्ही मुळा जर का समजा, आता समजा लागवड जर केली, तुम्ही शेताची तयारी करून ठेवली असेल, त्याच्यात तुम्ही मुळा लावला मित्रांनो, काय करायचं मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. त्या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावायचं. तुम्हाला जर त्यामध्ये भाव नाही भेटला तर तुम्हाला दुसऱ्यामध्ये भेटतो, आणि दुसऱ्यामध्ये जर नाही भेटला तर तिसऱ्यामध्ये भेटतो. असे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहेत. नीट आणि सविस्तरपणे ऐका, काय काय करायचं आहे, काय काय नाही, स्टेप बाय स्टेप सांगतो. तर मित्रांनो, काय करायचं माहिती आहे का, तुमचं शेत जे आहे ते 1-2 वेळेस काय करायचं, त्याला मस्तपैकी ट्रॅक्टरनं म्हणा का बैलानं म्हणा, मस्तपैकी ते साफसूफ करून घ्यायचं. गवत त्यातलं सगळं काढून टाकायचं, आणि वखरानं म्हणा का ते फंटरा ते ट्रॅक्टरच्या मागं, त्यानं तुमचं शेत 2-3 वेळेस हार्वेस्टिंग करून घ्यायची. मग झालं की पूर्ण शेतामध्ये मित्रांनो, एक देशी इलाज सांगतो तुम्हाला की काय करायचं. आपल्या शेतामध्ये बुरशी गिरशी जर लागेल असेल, तर आपल्या पिकाला पुढं चालून काहीच त्रास होणार नाही. याचं एक तुम्हाला उदाहरण देतो की तुम्ही काय करू शकता. तुमच्या शेतामध्ये तुम्ही असं करू शकता की लिंबाचा जो पाला असतो समजा, लिंबाचा पाला घ्यायचा मित्रांनो, 1 किलोभर तुमच्या शेताला पुरून जातो मित्रांनो. अर्धा लिटर गोमूत्र घ्यायचं आणि ते उकळायचं. त्याला लगे उकळायचं मित्रांनो, चुलीवर ठेवायचं, उकळायचं ते मित्रांनो, डायरेक्ट अर्धं होऊ द्यायचं. अर्धं झालं ना, तर त्याला लय ताबडतोब उकळायतून डायरेक्ट भस वतू जाते. तर त्याच्यावर ध्यान ठेवायचं तुम्ही, त्याला हलवत राहायचं नाही. तर मग थोडंफार काड्या जाळ कमी करायचं, ते लगेच भस वतू जाते. तर ते आता तयार झालं समजा तुमचं, तर ते पूर्ण शेतामध्ये फवारून द्यायचं. बुरशीजन्य रोग त्यांना येत नाही, तुमचे सगळे किटाणू सगळे पळून जातात. सगळं फवारलं झालं की त्या शेतामध्ये काय करायचं तुम्हाला, ते त्याच्यात बेड पाडायचे. जर बेड पाडणं जर नाही झाले मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो की तुम्ही जर का ठिबक सिंचन जर केलं समजा, तर तुम्हाला पाण्याची कमतरता पण भासणार नाही. कारण की आता पाणी मित्रांनो भरपूर पडला होता, पण पाण्याची कमतरता आत्तापासूनच आपल्याला जाणवायला लागली. लोकांच्या ज्या विहिरी आहेत त्या आत्ताच लगे उपशावर आल्यात. कसं काय आल्यात काहीच कळलं. कारण की ह्यावर्षी इतका पाणी होईल ना, उपशावर नव्हतं यायला पाहिजे इतक्या लवकर. पण मित्रांनो, काही लोकांना भरपूर सारं पाणी जे असतं ह्या ठिकाणी ते असते. तर आपल्याला आता इथं 2 गोष्टीवर ध्यान ठेवणं अर्जंट आहे मित्रांनो, की आपल्याला वारं पण मित्रांनो भरपूर सारं सुटतंय, की मग जमीन लगेच वाळती. तर तुम्ही जर का झालं तर तुम्ही बेड सिस्टीम करा. नाही झालं तर मग आता काही लोकांकडून होत नसते, तर मी म्हणत नाही का तुम्ही डायरेक्ट करा म्हणून. जर तुम्हाला पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही ड्रिप इरिगेशन करू शकता. ड्रिपनं जास्त पाणी द्यायची गरज नाही मित्रांनो, फक्त 2-3 घंटे जर पाणी दिलं तर भरपूर सारं वल्ल होतं तिथं. तर तुम्ही काय करायचं, बेड तयार करायचा. आणि बेड मित्रांनो जास्त मोठा करायचा नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर फसल चांगली घ्यायची असेल तर तुम्हाला अंतर जास्त वाढवणं लागेल. कारण की अंतर जास्त वाढवसान तर त्या झाडाला हवा घेवा लागला. अशी मानसिकता कोण आणली काय माहिती, की जवळ जर लावलं तर उत्पन्न आपल्याला जास्त भेटत. तसं काही नसतंय. तुम्ही जर का अंतर जास्त वाढवलं तर तुम्हाला उत्पन्न जास्त भेटू शकते. तर मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्या नंतरच्या आहेत. तर मग मुळा तुम्ही लागवड करू शकता. बेडवर पण लागवड केला तर मुळा तुम्हाला जास्त मुनाफा आणि फायद्याचा ठरू शकतो मित्रांनो. आता जर लागवड केली तर तुमचा लय मोठा ह्याच्यामध्ये फायदा आहे. कारण की मित्रांनो, काही लोकांचे अजून पहिले पिकं निघेल नाही आहे. काही लोकांना गहू पेरेले, काही लोकांना हरभरी पण पेरेले, काही लोकांचं ध्यान त्याच्यावरच आहे, काही लोकांचं झालं या पिकावर आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप 3 सांगतो. तर आता एक झालं मित्रांनो, तुम्ही हे झालं की तुम्ही दुसरं जे आहे मित्रांनो, ते घ्यायचं आहे तुम्हाला भेंडी. भेंडीचं कसं असतंय ना, की कमी कालावधीत जास्त उत्पन्न हे आपल्याला दिसायला भेटते. तर मित्रांनो, तिसऱ्या स्टेपमध्ये हा एक स्टेप आहे, तुम्ही लागवड करू शकता भेंडी. भेंडी लागवड करताना काय करायचं माहिती आहे का, ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना, ह्याच गोष्टी अप्लाय करायच्या. तुम्ही बेड करू शकता. तुम्ही एक काम करा मित्रांनो, तुम्ही एक मोठा बेड करायचा, 4 फुटाचा बेड करायचा.
इकून एक लाईन लावायची, इकून एक लाईन लावायची, मधात 2 नाल्या त्याच्यावर ड्रीप टाकायचं. जर नाही झालं मित्रांनो तरी पण तुम्ही मधात कांकर काढायचा, आपल्या बैलाच्या सहाय्यानं म्हणा का कशाच्या म्हणा, तुम्ही एक कांकर काढला ना तर ते कांकरमध्ये इकून एक राहते आणि इकून एक राहते, तर दोन्ही साईडनं भेंडीचं तास लावून द्यायचं. तर एका एकराला 1 किलो बी लागतं तुम्हाला समजा, तर ते तुमचं तुम्हाला अंदाजे येऊन जातो. तर अंतर आहे ना मित्रांनो कमी करायचं आहे, कारण की भेंडीचं जे असतं ना त्याला तुम्ही अंतर जास्त केलं तरी बी चालते, कारण की जे आता ऊन असते समजा, आता ते पानं गिणं जे असतात त्यानं ते आपलं शेत आहे ते लवकर वाळत नाही. तर मग मित्रांनो झालं आपल्या भेंडीचं काम. तर मग आता तिसरं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे काय, तर मग मित्रांनो तिसरं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे कारलं. कारलं तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. कारलं जर आलं तर मित्रांनो याच्यामध्ये लय मोठे औषधी गुण असतात आणि सगळंच असते. तुम्ही एक काम करायचं, मंडीमध्ये जर गेले तर कोणत्याच पिकाला भाव भेटत नसतो मित्रांनो, ते तर आपल्या सगळ्याला तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. हे लोक काय करतात की शेतकऱ्याला पिकवता येते पण विकता येत नाही हे म्हणतात. खोटे मित्रांनो गोष्ट आहे ती. काय करायचं, आपण इतकं राबतो शेतामध्ये, आपल्या इतकं कष्ट करतो आणि आपण जे पीक आपलं जे मंडीमध्ये नेऊन विकतो त्याला मित्रांनो जास्त भाव भेटत नाही आहे. काय करायचं माहिती आहे का, एक दिवस जाऊ द्याचा मित्रांनो आणि बाजारामध्ये जाऊन बसायचं आणि विकायचं, तुम्हाला डायरेक्ट डबलने फायदा भेटतो मित्रांनो. तुमचं जर 50 रुपये किलोनं जर तिथं घेत असेल तर ते डायरेक्ट 100 रुपये किलोनं विकतात, तुम्हाला डायरेक्ट अर्धा फायदा भेटतोय. तुमचं एका महिन्याची मेहनत ते डायरेक्ट एका दिवसात कमवतात. तर त्याच्यामुळे मी म्हणतो एक दिवस तुमचा जाऊ द्या, जर गेला तर 2-3 दिवस जर गेले तर जाऊ द्या, तुमचं घ्यायचं, आपल्या गावामध्ये चक्कर मारायची, लाज वाटू द्यायची नाही. कारण की मित्रांनो पैसा जर कमवायचा असेल तर लाज गीज सगळं बाजूला ठेवायचं आणि पैशाच्या मागं लागायचं म्हणल्यावर ह्या गोष्टी करणंच लागेल. आपण इतका मेहनतीने आपल्या शेतामध्ये पिकवतो आणि विकायचं म्हणजे आपण मंडीत नेतो आणि तिथं बी जाऊन समजा आपल्याला 9-10 वाजे लोक वाट पाहायला लागते, बिल्टी कधी येतील काय येतील ह्या सगळ्या गोष्टी, आणि जो भाव दिला तो मुकटच घ्यायला लागतो, किती टाइम तिथं बसायला लागतं. ह्या गोष्टी सोडा मित्रांनो, तुमच्या शेतातच पिकवा आणि जितकं तुम्हाला लागतंय तितकं तोडा, विका. तुम्हालाच कळते की लोकायला खायला लागतंय काय, कोणत्या दिवशी लिहून ठेवायचं गोष्टी या सगळ्या, की लोकायला आता ह्या दिवसात हे खायला लागतंय. आता मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे की तुम्ही सगळं करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं लाजबीज सगळं बाहेर ठेवून लागन आणि ह्या गोष्टी तुम्हाला करणं लागन, म्हणजे की तुमचं शेतात पिकवलं तुम्हाला तर विकणार सगळं. इतक्या गोष्टी जर केल्या तुम्ही, जर काय समजा इतक्या गोष्टी केल्या, तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ऑर्गॅनिक खताबद्दल काही जर माहिती सांगायची असेल तर मला भरपूर सारं माहिती आहे मित्रांनो. शेणापासून, गोमूत्रापासून, आपल्या भाजीपाल्यापासून, आपल्या शेतातलं जे गवत आहे त्याच्यापासून पण कीटकनाशक इथं बनवता येतंय. आणि ते कसं कसं बनवायचं हे जर तुम्हाला लागत असेल व्हिडिओ तर सांगा, मी तुम्हाला बनवून देईन.